पहिलं षटक प्रगती पथावर असताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरून टीम पिलानी या संघाकडून रायडर ओव्हर द विकेट स्वरूपातील पहिला चेंडू अप्रतिम असा चेंडू राहिलाय. कमी गतीचा चेंडू होता. चेंडूच्या पाठीमागचा जो पेस होता ना तो कमी केलेला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथं घडला नाही. परिणामी चेंडू गेला तो निर्धाव. सुरेख असं चेंडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती टीम पिलानी या संघाकडून. वैभव वैभवचा चेंडू सामना करेल अमोल. हा या चेंडूला मात्र आक्रमण केलं. चेंडूला भिरकावलं. क्षेत्ररक्षक तिथं आहे. पाहूया झेल होतोय का. तिथं झेल मिस झालाय. चेंडूने मला वाटते बोलले सीमारेषा गेला. चेंडू सीमारेषा पलीकडे अप्रतिम असा षटकार आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये डीडेसम राजापुरी संघाकडून. सुरेखाचा चेंडू होता. चेंडूवरती आक्रमण केलं. एका क्षणी वाटलं होतं की झेल तिथं जज झालाय पण थोडासा तिथं बंबल पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो तो 6 धावा. टोलजंग षटकार 6 धावांनी धावपलक मात्र जातो पुढे आणि जाऊन पोहोचतोय 6 या कड्यावरती. चेंडू क्रमांक दुसरा प्रगती पथावर वैभवचा. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअरला चेल्सीला फ्लिक केला. तिथं क्षेत्ररक्षक नाही. हा देखील चेंडू हा फटका होता भारी. चेंडूने घेतली भरारी आणि मिळाली 4 धावांची ललकारी. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. म्हणजे ज्या फलंदाजीसाठी जाणला जातो ना डीडीएसएम राजापुरी संघ ते तो रंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या षटकामध्येच पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर्सचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे डीडीएसएम राजापुरी संघाकडून. अमोल सूर्य कशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागाच्या सत्रामध्ये ते समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाल ते अमोल पण तोच अमोल आता मात्र वेगळ्या भूमिकेमध्ये सलामीवीराची भूमिका त्याला डीडीएसएम राजापुरी संघाकडून मिळाली. ती भूमिका अतिशय सुयोग्यरित्या तो पार पाडतोय. हा चेंडू मात्र थोडासा सबमरीन राहिलाय. समोरच्या दिशेला चेंडूला फटकावलं आणि 1 धाव तिथं प्राप्त केली जाते. एका धावांशी स्ट्राईक रोटेट होणार आहे. हेच तर मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे ना. पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी आक्रमण केलं. षटकार तिथं आला. तिसऱ्या चेंडूला फ्लिक केलं. 4 धावा आल्या. चौथ्या चेंडूला मात्र योग्य सन्मान दिला आणि 1 धाव तिथं प्राप्त केली आहे डीडीएसएम राजापुरी संघानं. आता मात्र स्ट्राईक होणार आहे रोटेट. मगाच्या 3 चेंडूवरती जो बघायची भूमिका घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता ना तो चेंडू आता मात्र असेल फलंदाजी मार्कवरती. थोडासा प्रेशराईज झाला असेल तो मात्र वैभव. थोडासा या ठिकाणी धावा या ठिकाणी आपल्याला बाहेर पाहायला मिळाली होती. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेला जिथं क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरावा करतील 1 धाव प्राप्त होणार आहे. दोरीचा कॉल केला जाईल. 2 क्षेत्ररक्षक आले. चेंडूला कव्हर केले. चेंडूची फेकी गेली पाहत रनआउटचा चान्स इथं उपलब्ध होईल पण दोन्ही फलंदाज अतिशय उत्तमरित्या इच्छित स्थळी पोहोचले. सूर्य कशी रनिंग बेडवून द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकसं या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या क्षेत्ररक्षण साजेशी फलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. अमोल असो किंवा चंदू असो दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी शानदार फलंदाजीचा ठिकाणी नमुना आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडूला मात्र एक लेग साईडच्या दिशेला पाठवलाय. डिस्क लागला. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला चकवा देऊन पुन्हा एकदा चेंडूला आणली सीमारेषा आणि धावा मिळाल्या 4. सूर्य कसा चौकार आपल्याला परत एकदा पाहायला
ती या ठिकाणी विकेट्स कुठेतरी या ठिकाणी प्राप्त होता होता राहिली. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला म्हणावी लागेल टीम पिलानी स्टार्स या संघाकडून. पहिलं षटक थोडंसं मागत राहिलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती कमबॅक करून देण्याचा मानस देखील या ठिकाणी बाळगला होता ओमनं, पण क्षेत्ररक्षण या ठिकाणी तितकं साजेसं राहिलेलं नाही. हा चेंडू मात्र थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न तिथे देखील झाला गेला, पण लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त केली गेली. स्ट्राईक दरम्यान होणार आहे ती रोटेट. आता मात्र अमोल साळुंके असेल तो स्ट्रायकर एंडवरती, ज्यानं पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. ओमचा पुढचा चेंडू अमोलसाठी असेल. हा चेंडू मात्र पूर्ण एकदा लॉफ्ट केला लेग साईडच्या दिशेला. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. परत एकदा झेल चेंडू धरणीला दान केला गेला. विकेटचं पतन पुन्हा एकदा होता राहिलं. म्हणजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे ना, तो पिलानी स्टार संघाचा आहे ना, तो कुठेतरी खालावला असं म्हणावं लागेल. आता पण वरती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे आणि तिथपर्यंत तरी 3 झेल या ठिकाणी ड्रॉप केलेला आहेत. म्हणजे कुठेतरी जो तो फिल्डिंगचा दर्जा आहे ना, तो उंचवावा लागणार आहे. मोठ्या संघाविरुद्ध आपण खेळतोय, गोलंदाजी आपली म्हणावीशी राहिलेली नाही, त्यामुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे ना, तो उंचवावा लागतोय. हा मात्र चेंडू सुरेखरित्या हाताळला गेला. विकेटच्या पाठीमागे या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त झाली. दुहेरीचा कॉल असणार. तिथे थोडासा बंबल चेंडू सीमारच्या दिशेने जातोय. तोपर्यंत या ठिकाणी वाटतोय 4 धावांचा इशारा येतोय. बॉल 1 मिनिट. 4 बॉल झाले. विकेटच्या पाठीमागे थोडीशी मिसफिल्ड आपल्याला थर्डमॅनच्या दिशेला पाहायला मिळाली. तिथे 4 धावा प्राप्त केल्या गेल्या. हा चेंडू मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव गेला चेंडू. चांगली बॅटिंग आपण पाहतो डीडीएसएम राजापुरी संघाकडून. सत्र क्रमांक 1 मध्ये फलंदाजी करताना विपक्ष पिलानी स्टार या संघासोबत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा प्राप्त झाल्या होत्या. ओम षटक क्रमांक दुसरा हाताळतोय पिलानी स्टार्स या संघाकडून. ओमचा चेंडू क्रमांक पुढचा. हा चेंडू मात्र अलॉंग विथ कार्पेट लेग साईडच्या दिशेला ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक आला. थोडीशी मिसफिल्ड झाली. एक धाव जिथे प्राप्त केली गेली. एका धावेशी धावफलक जाणार आहे पुढे, जाऊन पोहोचणार आहे 28 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना षटक क्रमांक 2 ची होते समाप्ती. 28 धावा धावफलकावरती डीडीएसएम राजापुरी संघाच्या. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च घातल्या होत्या वैभव यानं. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च घातल्या त्या 10. म्हणजे ओम याने कुठेतरी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण जी क्षेत्ररक्षकांच्या साथीची अपेक्षा होती ना, ती त्याला मिळालेली नाही. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपला. 28 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूयात षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी कोणाला पाचारण केले गोलंदाजी मार्कवरती टीम पिलानी या संघाकडून. शिवाजी षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक. छोटासा रनअप. हा चेंडू मात्र कॉमेंट्री बॉक्सला सलामी करण्यासाठी आलाय आणि आलाय तो अप्रतिम षटकार. अतिशय दिमागदार षटकार आपल्याला पाहायला मिळतो अमोलच्या बॅटमधून. ज्या वेगानं चेंडू खेळपट्टीवरती लँड झाला त्याच वेगानं चेंडूला पाठवलंय कॉमेंट्री बॉक्सला सलामी करण्यासाठी. येतो तो अप्रतिम षटकार. 6 धावा. हा मात्र अलॉंग विथ कार्पेट खेळला. तिथं 1 धाव प्राप्त केली जाईल. सुरेख असं बॅटिंग आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र 1 धाव करून चेंडूला सन्मान केले, गोलंदाजाचा सन्मान केलाय. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे ना. योग्य चेंडूचा सन्मान करायचा, अयोग्य चेंडू एखादा थोडासा आपल्या पट्ट्यामध्ये आला चेंडू त्याच्यावरती आक्रमण करायचं. तेच आतापर्यंत आपल्या डीडीएसएम राजापुरी संघाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते. चंदू आणि अमोल ही सलामीची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पिलानी स्टार्स या संघ. हा चेंडू मात्र पूर्ण त्याच्यावरती आक्रमण केले. लेग साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र या ठिकाणी हातांची उंच, डोळ्यांचा संयोग आणि शरीराचं संतुलन याचं योग्य ताळमेळ राखत आता मात्र चेंडूला माघारी पाठवले. त्या विकेटची आपण बघापर्यंत चातकाप्रमाणे वाट पाहत होतो, ती विकेट्स कुठेतरी या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते टीम पिलानी या संघाकडून. सुरेख असा झेल आपण पाहतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला.
भूमिका योग्य रीतीने त्याने निभावून आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. चांगली फलंदाजी आपण पाहिली. नवीन फलंदाज आला तो अजित, षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती 40 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ तर संपलाय. 40 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे चांगली आपण फलंदाजी पाहतो डीडीएसएम राजापुरी संघाकडून. जय हनुमान क्रिकेट क्लब संघ घाटेवाडी या संघाचं आयोजन आहे. छत्रपती चषक 2025 ही स्पर्धा. नवीन गोलंदाजी मार्कवरती अविनाश, षटक क्रमांक 4 जे भैरवीचं षटक आपण संबोधतो हाणामारीचं षटक ते घेऊन अविनाश आलाय गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू मात्र त्याला थोडंसं दिशा दिली लेग साईडच्या दिशेला, तिथे थोडासा बंबल झालाय, चेंडू गेलाय वेगाने सीमारेषेच्या दिशेला. 4 धावांची ललकार तिथे देखील पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा सफल झाला फलंदाज, लेग साईडला मात्र त्याने दिशा दिली, तिथे थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळली आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय उत्तम असा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येकच्या बॅटमधून येतात त्या 4 धावा. 4 धावांची धावफलक गेला पुढे जाऊन पोहोचला 44 आकड्यावरती. मात्र 6 धावांची आवश्यकता अर्धशतक गाठण्यासाठी. सांघिक अर्धशतक आहे ना ते मात्र 6 धावा दूर आहे टीम डीडीएसएम राजापुरी संघाच्या पासून. अविनाशचा पुढचा चेंडू हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया नो मॅन्स लँड मध्ये पडला चेंडू. क्षेत्ररक्षक आला, चेंडूकडे पाहिलं आणि त्यालाच चकवा देऊन परत एकदा चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडं. अप्रतिम असा चौकार परत एकदा डीएसपी प्रत्येकच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय शरदजी जाधव साहेब आयोजकांना त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलेलं होतं, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही त्यांना देखील गौरवणार आहोत. शरद जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवरती अविनाश, 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्याला कुठेतरी या ठिकाणी थोडंसं कसोशीनं प्रयत्न करावे लागणार. धावांची लयलूट आहे ना ती त्यांच्या विपक्ष होताना दिसते डीडीएसएम राजापुरी संघाकडून. अविनाशचा चेंडू प्रतीकसाठी असणार आहे. हा मध्ये परत आखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला चेंडूला फटकावायचा रनआउटचा चान्स होणार आहे तिथे. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. सुरेश कशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते डीडीएसएम राजापुरी संघाकडून. एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना पिरन स्टार्स या संघाकडून अविनाशच्या माध्यमातून आणि आता मात्र अविनाश कुठेतरी महागडा ठरताना आपल्याला दिसतोय. आपण अपेक्षा बाळगलेली होती की भैरवीचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं, त्या षटकामध्ये पिरन स्टार्स संघ कुठेतरी कमबॅक करून देईल, पण तो कमबॅक होताना दिसत नाही. बॅकफुटवर ढकललं जातं पिरन स्टार्सच्या संघाला डीडीएसएम राजापुरी संघाकडून. संघाचे सलामीचे फलंदाज माघारी जरूर परत केलेत, पण मैदानाच्या आतमध्ये असलेल्या अजित आणि प्रतीक यानं सांगितलंय की आम्ही देखील कमी नाही आहोत. अमर बजरंग जाधव यांनी स्टेजवरती यायचं आहे, त्यांचा सत्कार अमर एकनाथ जाधव यांच्या हस्ते पार पडत आहे, तरी त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. अमर बजरंग जाधव यांनी लवकरात लवकर सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी स्टेजवर हजर राहायचे. 50 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना या अगोदरच्या चेंडूला मात्र दिशा दिली, 1 धावा तिथं प्राप्त केली. हा मात्र परत एकदा प्रतीक सफल झाला. विकेट किपरच्या दुसऱ्या चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. विकेट किपर चेंडूचा पाठमोरा करतील. 1 धाव तिथं प्राप्त होणार. 1 धाव होता चेंडूला ओलांडली सीमारेषा, भेदली सीमारेषा, धावा मिळाल्या 4 आणि 4 धावांची धावफलक गेलाय पुढे टीम राजापुरी या संघाचा आणि जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. थोडासा सफल झाला होता प्रत्येक इथं एका क्षणी वाटलं होतं की चेंडू वेगाने सीमारेषा ओलांडेल. थोडासा बंबल विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो डीडीएसएम राजापुरी संघाकडे. काय फलंदाजी चालू मित्रांनो. या फलंदाजीसाठी आहे ना राजापुरी संघ पंचक्रोशी असो, पठार विभाग असो किंवा मुंबईचं क्रिकेट असो किंवा अही असोसिएशन असो, या उत्तम फलंदाजीसाठी राजापुरी संघ जाणला जातो आणि ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळते डीडीएसएम राजापुरी संघाकडून. अविनाशचा पुढचा चेंडू हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. पंच अमित यांनी त्याला वेळीच दंडित केले व्हाईट बॉल साठी. अवांतरच्या माध्यमातून 1 धावेसह या ठिकाणी भर पडणार आहे जी धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचणार तो 55 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर अविनाशच्या माध्यमातून पिलन स्टार्स या संघाच्या वतीनं थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शरद खाशाबा जाधव यांनी स्टेजवरती यायचं आहे, त्यांचाही सत्कार आमच्या जयहनुमान तर्फे करण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा.
हा मात्र चेंडू थोडासा सोयर होता, एक धाव तिथं आली, दुहेरी किती धाव घेण्याचा कॉल केला होता, ती धाव प्राप्त देखील झाली. थोडासा बंबल, थोडीशी या ठिकाणी मिस्टेक, मिसकम्युनिकेशन, पावेत किती धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. काय घडतं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये? किती धावा मिळाल्या पंच? 3 धावा मिळाल्यात. ओके सूर्य कसं आपल्या या ठिकाणी आपला रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. अजित आणि शरद खाशाबा जाधव यांचाही सत्कार आमच्या टीम मार्फत केला जात आहे, तरी त्यांनी स्टेजवर उपस्थित राहायचे आहे. मंगेश जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार पार पडत आहे. सत्र क्रमांक 1 चा खेळ मित्रांनो इथे संपला आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना डीडीएसएम राजापुरी संघानं निर्धारित 4 षटकांचा सामना केला. 24 चेंडूला ते सामोरे गेले आणि धावफलकाची धावा बनवल्यात त्या मात्र 58 धावा धावफलकावरती, म्हणजे काबिल तारीफ फलंदाजी राहिली. 59 धावांचं आव्हान असणार आहे टीम पिलन स्टार्सच्या संघासमोर. चला दोन्ही संघ घाई करायचे आहे. शरद खाशाबा जाधव यांनी लवकरात लवकर स्टेजवर हजर राहायचं आहे. त्यांचा सत्कार मंगेश जाधव यांच्या हस्ते पार पडत आहे. चला सन्माननीय सिरजजी जाधव साहेब यांना या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही सन्मानित करणार आहोत. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी तुमचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आमच्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये तुम्ही भर घातलेले आहेत. कृपया आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया व्यासपीठावरती या, तुमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय शरदजी जाधव साहेब. चला डीडीएसएम राजापुरी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. छत्रपती चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजित छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती चषक या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पार पडत आहे. तरी आमच्या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस कुमार शामराव जालिंदर जाधव समाजसेवक आणि माननीय श्री भरत राजाराम पवार मुंबई पोलीस यांच्या मार्फत लाभले. त्यांचेही या ठिकाणी आभार. व चषक माननीय श्री अक्षय जाधव साहेब यांच्या मार्फत लाभले, त्यांचेही या ठिकाणी आभार. चला यानंतरचा होणारा सामना केळवाडी विरुद्ध पांगार या दोनच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण कॉमेंट्री बॉक्सची रिपोर्टिंग करायचं आहे. चला डीडीएसएम राजापुरी संघ घाई करायचे मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 10,000 रुपये कुमार पृथ्वीराज जाधव जेपी एजन्सी आणि रॉयल 11 टीमचे मालक युवा उद्योजक यांच्या मार्फत लाभले, त्यांचे या ठिकाणी आभार. माननीय श्री गणेशदादा जाधव काळेश्वरी डीजे इचलकरंजी यांच्या मार्फत आकर्ष चषक मिळाले, त्यांचे या ठिकाणी आभार. तृतीय क्रमांकाचे बक्षीस माननीय श्री सतीश तात्याबा साळुंके साहेब अक्षय ब्लड सेंटर सातारा यांच्या मार्फत लाभले, त्यांचे या ठिकाणी आभार. कैलासवासी जगन्नाथ शंकर गुरव पुजारी यांच्या स्मरणार्थ मालोशी गावच्या सरपंच श्रीमती उज्ज्वला गुरव यांच्याकडून आकर्ष चषक लाभले, त्यांचे या ठिकाणी आभार. चला पिलन स्टार संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवायचे आहेत. बराच वेळ मित्रांनो तुमच्या माध्यमातून दवडला गेलेला आहे. डीडीएसएम राजापुरी संघानं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. निर्धारित 24 चेंडू आणि आव्हान असणारे ते मित्रांनो 59 धावांचं पिलन स्टार्स या संघासमोर. निर्धारित 4 षटकांचा हा खेळ आहे. 24 चेंडूमध्ये 59 धावांचं आव्हान. सत्र क्रमांक 2 ला मित्रांनो होते सुरुवात. दोन्ही संघाला मगाशी आपण दिल्या शुभेच्छा. आणि सत्र क्रमांक 2 ला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो जातोय आपण एका मोटिवेशनल कोर्स कडून. तर मित्रांनो आईबाबांचं छत्र नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. शिक्षणासाठी आपल्या बहिणीच्या दागिने गहाण ठेवणारे एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. रोजगार हमी योजनेवरती जाणारे आर आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री होऊ शकतात. शरीराची कोणती हालचाल न करणारे स्टीफन हॉकिंग तर जगाला थक्क करणारे संशोधन करू शकतात. तर पिरानी स्टार्स हा संघ आहे ना, तो देखील 24 चेंडूमध्ये 59 धावांचं आव्हान पार करेल. केळवाडी संघाचे कर्णधार आणि पांगारे संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण वळतो, जिथं सामना रंगलेला आहे पिलानी स्टार्स विरुद्ध डीडीएसएम राजापुरी संघ. पिलानी स्टार्स संघाचे सलामीचे फलंदाज आपण पाहतोय अमोल आणि दीपक. गोलंदाजी मार्कवरती राजापुरी संघाकडून अमोल. मग चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिले आपण पाहिलेली होती. तो आघाडीचा फलंदाज आता मात्र आघाडीची गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा, बॅट आणि बॉलचा संपर्क जिथे घडला नाही, निर्धाव चेंडू गेलाय. काबिल तारीफ गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे डीडीएसएम राजापुरी संघाकडून.
पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण फलंदाजी आहे ना ते अतिशय उत्तमरित्या पाहिलेलं आहे. फलंदाजीचा दर्जा आपण जो आहे ना तो अतिशय उत्तमरित्या आपण पाहिला, चांगली फलंदाजी आपण पाहिली आणि तोच दर्जा आता गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये आहे ना होताना आपल्याला पाहायला मिळेल DDSM राजापुरी संघाकडून. पुढचा सामना या ठिकाणी पांगारे वर्सेस केळवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचे आहे. हा मात्र थोडासा स्वेर चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेरचा पंचांनी वेळीच या ठिकाणी दंडित केलंय. अमोलला व्हाईट बॉल साठी अवंतरच्या माध्यमातून अकाउंट टू पडणारी टीम पिलानी या संघाचं एक धाव धावफलकावरती षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना या ठिकाणी माननीय श्री शरद खाशाबा जाधव यांचाही सत्कार पार पडत आहे. त्यांचे या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लब तर्फे आभार. पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती, दुसऱ्या चेंडूची थोडीशी दिशा भरकटलेली, पंचांनी दंडित केले. हा मात्र क्रमांक 3चा चेंडू, या चेंडूवरती आक्रमण केले, चेंडूला केलं लेग साईडच्या दिशेने पाठवले. पाहूया किती धाव मिळतायत. षटकार, सूर्य कसा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय टीम पिलानी स्टार्स संघाकडून. आखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूचा टप्पा वेळीच ओळखला, स्लॉट मध्ये आलेला चेंडू पाठवला प्लॉटच्या बाहेर, वावराच्या बाहेर बांधाच्या पलाट आलाय टोलेजंग षटकार 6 धावा. अमोल वर्सेस अमोल असा रंगलेला सामना. गोलंदाजी मार्कवरती अमोल, पण त्या अमोलच्या या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीने सामना केला फलंदाजी मार्कवरच्या अमोलनं. हा मात्र क्रमांक 2 पुढचा चेंडू, त्याच्यावरती मात्र कमबॅक केला अमोल साळुंके यानं. या गोष्टीचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, प्लॉटमध्ये आला, त्याला पाठवलं, स्लॉटमध्ये पडलेला चेंडू प्लॉटच्या बाहेर गेला, पण दुसऱ्या चेंडूवरती दाखवून दिलं अमोल साळुंके यानं मी देखील कमी नाही, एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा देखील, एक तेरी तो एक मेरी. या ठिकाणी पांगारे वर्सेस केळवाडी टॉस पडलेला आहे. पांगारे टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. आखूट टप्प्याचा चेंडू आपण पाहिला, त्या चेंडूच्या पाठीमागचा वेग होता ना तो थोडासा कमी केलेला होता, जिथे मात्र चेंडू निर्धाव गेलाय. अमोल चांगली गोलंदाजी करतोय, एक षटकार जरूर त्याच्या विपक्ष खेचला गेला, पण त्यानंतर तो षटकार जरी आपण वगळला ना तरी षटक चांगलं राहिलेलं आहे टीम DDSM राजापुरी संघाच्या वतीनं. 24 चेंडूमधील 59 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरला पिलानी स्टार हा संघ. हा पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, हाच मात्र परत एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू, चेंज ऑफ द पेस. या चेंडूच्या पाठीमागे देखील आपण पाहिला, मागा चेंडू कमी गतीचा होता, या चेंडूच्या पाठीमागची गती थोडीशी वाढवली. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, योग्य टप्प्यावरती चेंडू, चेंज ऑफ पेस आपण पाहतो, योग्य व्हेरिएशन. फलंदाजाला मात्र वारंवार बीट करावं व्हावं लागतं इथे. हा परत एकदा चेंडू, हा मात्र हवेमध्ये आहे, विकेटवर चेंडूचा पाठमोरा करतील, पाहूया झेल होतोय का. हा मात्र झेल हातातून निसटला, चेंडू धरणीला दान केला गेला. पहिले विकेटचं पतन होता राहिले. पहिल्या सत्रामध्ये जो क्षेत्राचा दर्जा राहिला होता ना तोच या ठिकाणी दर्जा आपल्याला राजापुरी संघाच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. पिलानी स्टार संघाची देखील क्षेत्ररक्षण होतं ना ते थोडंसं या ठिकाणी गचाळ राहिलेलं होतं. षटक क्रमांक पहिलं इथं संपतंय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता असणार आहे ती टीम पिलानी स्टार्स या संघाला. 18 चेंडू आणि 51 धावाचं समीकरण असणार आहे. मित्रांनो, कोणतंही स्वप्न आहे ना ते देवीला साकडं घालून किंवा देवाला नमस्कार पूर्ण केलं जात नाही. त्यासाठी प्रत्येकाला इथं प्रयत्नाचा डोंगर या ठिकाणी ना तो उचलावाच लागतो आणि इथे मात्र प्रयत्नाचा डोंगर आहे ना तो पिलानी स्टार्सच्या संघाला उचलावा लागणार आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 51 धावा धावफलकावरती त्यांना मिळवायच्या आहेत. या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र सुधीर जाधव यांचाही या ठिकाणी सत्कार पार पडत आहे, त्यांचे या ठिकाणी आभार. षटक क्रमांक 1चा खेळ इथे संपला. अमोलने अतिशय उत्तमरित्या षटक हाताळलं, 8 धावा खर्ची घातल्या, मात्र एक विकेट जरी त्याला मिळाली असेल पण षटक मात्र अप्रतिम हाताळलं त्यानं. गोलंदाजी मार्कवरती बदल झालाय, निलेश षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्याच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी मार्कवरती पिलानी स्टार्स संघ 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. निलेशचा चेंडू असणारे राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपातील चेंडू, हा मात्र अलॉंग विथ कार्पेट चेंडू बाहेर राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावला, थोडासा बंबल झाला, 1 धावा आली, दुहेरीचा कॉल केला गेला आणि दुहेरी धाव पूर्ण देखील झाली गेली. म्हणजे सूर्यकशी रनिंग बिटवीन द विकेट आपण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. पण कुठेतरी मित्रांनो 18 चेंडूमध्ये 51 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा असतो ना तेव्हा आपल्या फलंदाजीचा दर्जा आहे ना तो उंचवावा लागतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. निलेशचा पुढचा चेंडू असणार आहे षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना. हा मात्र थोडासा स्वेर चेंडू राहिला, लेगस्ट्रिकचा बाहेरचा चेंडू, चेंडूची दिशा थोडीशी भरकटलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा तो व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावफलक जाणार आहे, पुढे जाऊन पोहोचणार आहे तो 11 या आकड्यावरती. जी गोलंदाजी दिशा आहे ना ती सामन्याची दशा ठरवते. पण आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी DDSM राजापुरी संघाची राहिली देखील आहे.
एखादा खराब चेंडू हा सामन्याचा भाग जरूर असतो मित्रांनो, त्याच्यावरून आपण सामन्याचा भाकीत लावू शकत नाही. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेला पंच केला, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूचा पाठभारा करतील तोपर्यंत चेंडू जाईल वेगाने सीमारेषेच्या पलीकडे आला तो अप्रतिम असा चौकार. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होता आणि त्याचा चकवा देऊन चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. आल्यात त्या 4 धावा. सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकाराशी धावफलक जाणार आहे पुढे आणि जाऊन पोहोचणार आहे तो 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरे प्रगती पात्र असताना निलेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडू षटकामध्ये मात्र 8 धावा खर्ची घातल्या होत्या अमोलनं. तोच कित्ता कुठेतरी निलेशला गिरवावा लागणार आहे आणि फलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले ना तर चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे ती पिलानी स्टार्सच्या संघाला. या संघाकडे देखील ती कुवत आहे, कॅलिबर आहे. तो संघ देखील चांगल्या फलंदाजीसाठी जाणला जातो. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. या असोसिएशनमध्ये त्यांचा देखील खेळ कमालीचा उंचावलेला आहे. तो पिलानी स्टार्स संघ आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय कशा रीतीने प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. निलेशचा पुढचा चेंडू असणार आहे. हा मात्र थोडासा अपस्टिकच्या बाहेरचा चेंडू, हा मात्र परत एकदा पूल केला, पंच केला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्याने चेंडूला कव्हर केले, चेंडूची फेकी केली आहे. 2 धावा तिथे मित्रांनो मिळणार आहेत. 2 धावांची धावफलक जाणार आहे पुढे जाऊन पोहोचणार 17 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर असताना. आमच्या स्पर्धेसाठी कमिटीसाठी टी शर्ट दिलेले माननीय श्री अभिजित काळे साहेब व माननीय श्री चंदूबाई आई गावदेवी एंटरप्राइजेस द्वारली कल्याण मुंबई यांचंही या ठिकाणी पुनश्च एकदा आभार. हा चेंडू मात्र लेगच्या दिशेला फ्लिक केला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडूने मात्र ओलांडली सीमारेषा, परंतु बॅक टू बॅक बॅन्ड्रीज पिलानी स्टार्सच्या संघासाठी पुनश्च एकदा 4 धावा या ठिकाणी मिळतात. 4 धावांची धावफलक परत एकदा वेगाने जाणार आहे पुढे जाऊन पोहोचेल तो 21 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आहे. पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या हाताळलं तो अमोलनं, दुसऱ्या षटकामध्ये मात्र थोडासा महागडा ठरतो तो निलेश. चांगल्या गोलंदाजीच्या या ठिकाणी त्याच्या माध्यमातून देखील अपेक्षा बाळगलेली होती, पण कुठेतरी पिलानी स्टार्स हा संघ आहे ना तो कमबॅक करतोय. त्यानं देखील दाखवून दिलं आम्ही देखील इतक्या इझिली हा सामना सोडणार नाही. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. हा थोडासा प्रेशर मित्रांनो, मोठ्या सामन्यामध्ये आपण खेळतो ना तेव्हा प्रेशर मित्रांनो येतच राहतो. निलेश कुठेतरी प्रेशराइज होऊन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. वाईडसाठी त्याला दंडित केले गेले. अवंतरच्या माध्यमातून 22 धावा धावफलकावरती लागणार आहेत मित्रांनो. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आहे. थोडासा गोलंदाजीचा दर्जा आहे ना तो मात्र उंचवावा लागणार आहे तो निलेशला. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, हा मात्र चेंडू हवेमध्ये आहे, तिथं पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून कसलीही चूक होणार नाही. विकेटचं पतन गडी होतो तो गारद. झटका क्रमांक पुढचा पिलानी स्टार्सच्या संघाला. निलेश म्हणणं मात्र आता केलं तो कमबॅक. या अगोदरच्या 2 चेंडूवरती 2 बाउंड्रीज जरूर आलेल्या होत्या, त्यानंतर त्यानं कमबॅक केला, योग्य चेंडूवरती टप्प्यावरती चेंडू हाताळला आणि विकेट्स या ठिकाणी प्राप्ती केली आहे ती डीडीएसएम राजापुरी संघानं. 2 विकेट्स या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पिलानी स्टार्सच्या संघाकडून षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावर असताना धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 22 धावा. आतापर्यंत आपण हे षटक पाहिलं ना ते कभी खुशी कभी गम असं राहिलेलं आहे. 2 चौका जरूर या षटकामध्ये आलेत. आनंदाचं वातावरण आपण पिलानी स्टार्सच्या संघाच्या कॅम्पेनमध्ये देखील पाहिलं, पण कुठेतरी आपण पाहिलं या नंतरच्या चेंडूवरती आहे ना ते निलेशनं कमबॅक केलंय. विकेट्स या ठिकाणी प्राप्ती केली ते डीडीएसएम राजापुरी संघानं. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये वैभव. अमोल विपक्ष वैभव असा बॅटल मित्रांनो. हा मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू अतिशय योग्यरित्या चेंडू हाताळला. रनआउटचा चान्स इथे प्राप्त होईल. रनआउटचा चान्स या ठिकाणी प्राप्त देखील झालेला आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. षटक 2 षटकांचा खेळ मित्रांनो इथे संपलाय. धावफलकाची धावा आहे त्या 22 धावा. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. डीडीएसएम राजापुरी संघाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहिली. पहिलं षटक अमोल असो आणि निलेश असो त्या दोघांनी अतिशय उत्तमरित्या षटक हाताळली. 22 धावा धावफलकावरती. आमच्या स्पर्धेसाठी वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय श्री उमेश पवार साहेब अध्यक्ष बालगोपाळ गणेशोत्सव मंडळ पाडेकरवाडी यांनी आमच्या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक दिलेले आहे. त्यांचं या ठिकाणी आभार आभार आभार. माननीय दीपक साळुंके पिलानी यांनी या ठिकाणी यथोचित सत्कार पार पडत आहे. त्यांनी स्टेजवरती उपस्थित राहायचे आहे. माननीय दीपक साळुंके पिलानी. चला मित्रांनो घाई करायचे दोन्ही संघ. 12 चेंडूंचा मित्रांनो खेळ अजून देखील शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये आवश्यकता असणारी 37 धावांची. निर्धारित 24 चेंडूंचा हा सामना आपण पाहिला. 58 धावा धावफलकावरती लावल्या होत्या डीडीएसएम राजापुरी संघानं
सत्र क्रमांक 2 मध्ये मैदानामध्ये उतरला तो पिरानी स्टारचा संघ. षटक क्रमांक 2 संपलीत, 22 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि त्याच्यामध्ये धावा बनवायच्या आहेत 37 धावा, म्हणजे प्रति चेंडूच्या पाठीमागे 3 धावांची सरासरी. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक आलाय. प्रतीकला पहिल्या चेंडूवरती विकेट्स या ठिकाणी प्राप्ती बाहुल्यात होते का, झेल मात्र तिथे ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न थोडासा फसलेला आहे असं म्हणावं लागेल. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होता. एका क्षणी वाटलं होतं की झेल तिथं झालाय, पण थोडासा ठिकाणी बंबल पाहायला मिळाला. चेंडू धरणीला दान केला गेला आणि त्याचा फायदा घेतोय तो पिरानी स्टार्सचा संघ. प्रत्येक चांगली गोलंदाजी करण्यासाठी हा देखील जाणला जातो. त्याच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे, मोठ्या वेगासाठी हा देखील जाणला जातो. वापरण्यास एकदा तोच गोलंदाज तीच दिशा. चेंडू मात्र इकडे ट्रॅव्हल झाला, बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आला. चेंडूचा थोडासा बंबल झाला, कव्हर केलं तिसऱ्या क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती होताना दिसले. थोडासा मिसटायमिंग थ्रो होता. परत पुढचा प्रयत्न, या ठिकाणी पुढची धाव देखील या ठिकाणी मिळते. माननीय अजय चव्हाण ठोसेगर यांचा या ठिकाणी यशस्वी सत्कार पार पडत आहे. त्यांनी या स्टेजवर लवकरात लवकर उपस्थित राहावे. अजय चव्हाण ठोसेगर. थोडीशी दिशाहीन फेकी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये डीडीएसएम राजापुरी संघाकडून. त्याचं परावर्तन झालं या ठिकाणी अवांतर धावेमध्ये. अवांतरच्या माध्यमातून धावफलक जाणार आहे, पुढे जाऊन पोहोचणार आहे तो 26 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये डीएसपी प्रतीक राजापुरी संघाच्या वतीनं. प्रतीकचा पुढचा चेंडू असणार आहे. या चेंडूमध्ये आक्रमण, हा चेंडू मात्र फुलटॉस चेंडू होती, मात्र फुलटॉस वसूल केलाय. चेंडू गेला तो सीमारेषच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी आलाय तो टोलेचा षटकार. 6 धावा फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता, त्या चेंडूवरती फुलटॉल वसूल केलाय. काबिल तारीफ फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते पिरानी स्टार्सच्या संघाच्या वतीनं 32 धावा धावपलकावरती. आमच्या संघाला वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय अजय चव्हाण ठोसेगर यांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान पार पडत आहे, तरी त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर उपस्थित राहायचे आहे. यांचा सत्कार अक्षय भोसले यांच्या हस्ते होत आहे. प्रतीकचा चेंडू वैभवसाठी. पंचांनी त्याला व्हाईट बॉल साठी दंडित केले गेले. एका धावेची धावफलक परत एकदा धावफलकामध्ये पडते, ती भर जाणार आहे. पुढे धावफलक 31 या आकड्यावरती, 33 या आकड्यावर, माफ करा मित्रांनो, 33 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना प्रतीकच्या माध्यमातून या अगोदरच्या चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण केलं होतं वैभवने. 6 धावा तिथं आलेल्या होत्या. आता मात्र प्रतीकचा पुढचा चेंडू सामना करेल वैभव. हा परत तिथं खोलवट टप्प्याचा चेंडू, तिथं मात्र वैभव बीट झालाय. चेंडू गेला तो निर्धाव. म्हणजे सुरेख असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीकच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती. पुढचा चेंडू प्रतीकचा वैभवसाठी असणार. हा मात्र आखूट टप्प्यात चेंडू, त्याला हवेमध्ये उडवलं. तिथं क्षेत्ररक्षक आहे, तिथं मात्र पुन्हा एकदा चूक झाली आहे. मागाशी देखील त्या क्षेत्रामध्ये जो झेल ड्रॉप झाला होता तो क्षेत्ररक्षक आला तिथे देखील होता, त्याच्या माध्यमातून तो प्रयत्न केला गेला, पण प्रयत्न मात्र तिथे फसलाय. विकेटचं पतन थोडं होता राहिले. माननीय श्री गोरखनाथ जाधव साहेब घाटेवाडी यांचा या ठिकाणी सत्कार पार पडत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. 34 धावा धावपलकावरती मित्रांनो अजून देखील आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतो डीएसपीच्या माध्यमातून. प्रतिन आतापर्यंत आहे ना एक षटकार वगैरे चांगलं षटक हाताळलंय, पण क्षेत्ररक्षण आहे ना ती त्याला येथे क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. हा मध्ये चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा होता चेंडू. 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. विकेट वन प्लस विकेट असं समीकरण असणार आहे. 1 धाव प्लस विकेट. षटक क्रमांक 3 मित्रांनो इथे संपतोय. प्रतीकचं षटक होत होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पिरानी स्टार्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 35 धावा. 7 चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता असणार, आव्हान असणार आहे ते पिरानी स्टार्स या संघासमोर. 7 चेंडू आणि 24 धावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांच्या वतीने आयोजित धर्मवीर छत्रपती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. सातारा लोकसभेचे विद्यमान खासदार धर्मवीर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा आणि स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपण कल्याण येथील या मैदानावरती पाहतोय. पर्व क्रमांक 1 छत्रपती चषक 2025. चला टीम राजापुरी आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सध्या वेळ वाया घालवणार. टीम मीटिंग मित्रांनो घ्यायची नाही.
6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची या ठिकाणी अजून देखील आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची प्रत्येक चेंडूच्या पाठीमागं 4 धावांची आवश्यकता असणार आहे. भान ठेवून योजना आखल्या पाहिजेत मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये पिला स्टार्स या संघाला भान ठेवून योजना आखा, बेभान होऊन त्या अंमलात आणा, असं क्रिकेटचं समीकरण आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय शिवाजी. गोलंदाजी मार्कवरती अजित चव्हाण उर्फ बाबू. हा मात्र पहिला चेंडू त्याचा थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा जाणारा चेंडू, त्याला दिशा दिली आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याने चेंडूला फेकी केली. 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. एकेरीचं परावर्तन दुहेरीमध्ये सुयोग्यरित्या 2 धावा देखील प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू होता आखोट टप्प्याचा चेंडू. एका क्षणी वाटलं होतं की चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहतोय, त्या चेंडूला या ठिकाणी दिशा दिली. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे 2 धावा आल्यात. 2 धावांची धावफलक जाणार आहे पुढे. आणि आता मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा. पाच चेंडू आणि 22 धावा असं समीकरण असणार आहे. हा चेंडू मध्ये पुन्हा एकदा थोडासा या ठिकाणी चेंडूच्या पाठीमागचा पेस कमी केला होता, वेग आहे ना तो काढून टाकला होता. परंतु चेंडूचा टप्पा ओळखण्यामध्ये यशस्वी झाला, परिणामी चेंडू गेला तो निर्धाव. म्हणजे राजापुरी संघाचे ना गोलंदाजी आपण जर पाहिले तर ती देखील कमालीची राहिलेली आहे. जर फिल्डिंगचा दर्जा थोडासा त्यांचा खालावलेला होता तर तो कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून झाला होता. हा चेंडू मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आला. तिथं मात्र आपल्याला प्रतीकच्या माध्यमातून सुरेख असा झेल पाहायला मिळतो. हवेमध्ये सूर मारला, झेल टिपला आणि गडी मात्र तिथं गारज झालाय. आणि आता मात्र या सामन्यात जर आपण विचार केला ना तर तो डीडीएसएम राजापुरी संघ ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला विराजमान झालेला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना त्यांचा खेळ बहरला होता. गोलंदाजी मार्कचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. पण आता मात्र शेवटच्या क्षणी पिलन स्टार्सच्या संघाने सामना कुठेतरी सोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडूमध्ये 24 धावांचं आव्हान त्यांच्या समोर होतं शेवटच्या षटकामध्ये. तिथे मात्र गडी महत्वाचा गडी या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला तो सचिन. सचिनला कुठेतरी आक्रमण करावं लागणार आहे. अजून काय चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्याच्यावरती सचिन आक्रमण करेल का? हो, आक्रमण केले देखील, मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जाऊन पडेल. तिथे 1 धाव प्राप्त होईल, दुहेरीचा कॉल केला जाईल. 2 धावा तिथे प्राप्त होत आहेत. दुहेरी धावांशी धावफलक जाणार आहे पुढे, पण मोठ्या फटक्याची कुठेतरी अपेक्षा होती टीम पिलन स्टार्सच्या संघाला. पहिल्याच 3 षटकामध्ये धावा म्हणाव्याशा आलेल्या नव्हत्या. 4थ्या षटकामध्ये वाटलेलं देखील होतं की 7 चेंडूमध्ये 24 धावा पिलन स्टार्स संघ अतिशय सहजरीतीने पार देखील करेल, त्यांच्या माध्यमातून आक्रमण केलं जाईल. पण ते आक्रमण ना ते डीडीएसएम राजापूर संघाने मात्र भडकावून लावलंय. हा चेंडू मात्र परत एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आला. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे धावला, थोडासा बंब झाला, चेंडू धरणीला दान केला गेला. तिथे मात्र 2 धावा प्राप्त मिळतात. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते जगदीशच्या माध्यमातून. मिड विकेटला जगदीश होता, चेंडूच्या पाठीमागे आला, चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केलं आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण डीडीएसएम राजापुरी संघाकडून. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा क्षेत्ररक्षण असो, मात्र अपवाद जर आपण वगळला तर डीडीएसएम राजापुरी संघ या सामन्यामध्ये वर चढ राहिलाय. दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी आहे ना ती उंचावलेली गेली आहे. त्यामुळे सर आपण सध्या डीडीएसएम राजापुरी संघ ड्रायव्हिंग सीटवर विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय दीपक साळुंके पिलानी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान पार पडत आहे. त्यांनी स्टेजवर उपस्थित राहायचे आहे. माननीय दीपक साळुंके पिलानी. अजितचा पुढचा चेंडू, हा मात्र थोडा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा हात आकाशाकडे, फलंदाज तंबूकडे. आणि क्रमांक 3च्या सामन्यामध्ये डीडीएसएम राजापुरी संघाने अतिशय रोमहर्षकरित्या पिलन स्टार्सच्या संघाला 4 मुंड्या चित केलेला आहे. दोन्ही संघांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मारतोय आभार. एका विजयानं मित्रांनो कोण सिकंदर होत नाही आणि एका पराभवानं कोण फकीर होत नाही. दोन्ही संघ या ठिकाणी आले, त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. डीडीएसएम राजापुरी संघ असेल, पिलन स्टार्स संघ असेल, दोन्ही संघांचं आम्ही कौतुक. दोन्ही संघांना या ठिकाणी पुढच्या प्रवासासाठी देतो शुभेच्छा. पहिला बॉल इथे कलेक्ट करायचा आहे. पहिला बॉल पुढच्या संघाने स्पीड घ्यायचा आहे. आमच्या